नमस्कार मित्रांनो, आज आहे 15 ऑगस्ट. 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. स्वातंत्र्य दिन असल्यामुळे आज आमचे पोरं म्हणले फिरायला जायचे. म्हणले चला जाऊ फिरायला, काय अडचण नाही. पहिले पंपावरती आलो, म्हणलं टाकी फुल करून घ्यावी. टाकी बिकी काय फुल केली नाही, 1000च टाकलं फक्त. मग आता निघालो महादेवाच्या मंदिरात. तिथून आता जाता जाता व्हायचं गाड्यांना फोन ठेवला वरती, म्हणजे फोन ठेवा वरती आणि आपल्या ऐकत बसावं गाणी. फोन गाड्याने ठेवला वरती, फोन ठेवला तिथं वरती. एक जण मला फोन ठेवा, नंतर काय फोन निघाना झाला. किती काढलं तर निघाना झाला. इमर्जन्सी कॉल लागला, हे लागलं ते लागलं. शेवटी कसा बसा खाटखुट करत काढून टाकला ते टाकला. परत काय तिथं फोन ठेवलाच नाही. मग काय खेडशिवापूरचे टोल नाक्यावाला आपल्या काय टोल काय घेतच नाही. आपण फक्त नाव सांगायचं, डायरेक्ट सोडतात. टोल काय घेतला नाही, डायरेक्ट नाव सांगितलं की सोडलं. मग टोल पास केला, आलो पुढं. म्हणलं आता जाऊ नाश्ता करायला. बघा टोल नाक्याच्या पुढे इथं कैलास बेळ कशी आलो. म्हणलं आता काय जाऊ, इथं तर बरेच आयटम होते गेला, पण आम्ही तर फक्त बेळच घेतली. हे बघा बेळी घेतल्या, 3च बेळी घेतल्या. एक बेळ 50 रुपयाला असते, 3 बेळी घेतल्या. पण बेळ एकच नंबर होती. तुम्ही कधी या खायला आला तर. प्रेमात पडलं की मित्रांनो, बघा असं खायला लागतं. सगळ्यांच्या लेट सगळे गेले उठून आणि एकटाच गडी खातो. या हळूहळू खातो, पण खातो. तिथून मग गाडीत बसलो, मॅप लावला. एक गडी मॅप दावत होता. मग त्याच्या वाईट झूम केलं, मॅप बघितलं. मग गेलो ना डायरेक्ट. मग असं गेलो, तेवढ्याची गाडी आली पुढे आणि सिंगलच रोड होता. ह्याच्यामुळे ट्रॅफिक जाम झालं, सगळा रोड पॅक झाला. मग गेली ती पुढे गाडी, मग आम्ही गेलो पुढं. तेव्हा ते सगळ्या गाड्या निघून गेल्या. मग आलं ना मंदिर. दिसलं का मला मंदिर? कसं आहे मंदिर? नुसतं हिरवळ, त्यात मंदिर आहे. लय भारी व्ह्यू आहे. तुम्ही या कधीतरी बघायला. पहिल्यांदा देवळात गेल्या असं नंदी महाराजांचे दर्शन झाले. नंदी महाराजांचे दर्शन घेतले पहिल्यांदा. मग नंतर बाकीचे दर्शन घ्यायला बघा. हे लय फेमस झाले इथं, फोटो काढायला सगळे येतात इथं. आणि मंदिरात खूपच गर्दी असते. नंतर बघा गाभाऱ्यात गेलो. गाभाऱ्यात बघा स्वातंत्र्य दिनानिमित्त बघा कशी सजावट केली आहे. गाभाऱ्यात आलं एकदम प्रसन्न आणि भारी वाटतं. मग मंदिराच्या शेजारी तिथे एक टेकडी, तिथे थांबलं फोटो काढायला. गडी फोटो काढायला थांबलं, ते गडी हाला नसतील ना, फोटो काढायला थांबली. गडी गाडीत बसायचं, परत बाहेर उतरायचं. फोटो काढायला काय सुट्टी देणार, गडीत नुसतंच फोटो काढायचं. शेवटी नंतर गाडीत बसले, मग परत उतरलंच नाही लवकर. मग नंतर गाड्यांना लागलेली बुक गडी. मग काय तावत गाडी घेऊन गेलं. डायरेक्ट हॉटेलवरलाच गाडी थांबवली. तिथे मध्ये आधी गाडीच थांबवली नाही कुठं. हे बघा आलं कृष्ण हॉटेलला. इथं सातारा रोडला कृष्ण हॉटेल आहे. तुम्ही कधी तर या. एक नंबर क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबरच आहे. हॉटेलमध्ये तर खूप गर्दी होती, बसायला जागा नव्हती. इकडे बसावं, इकडे नाश्त्याची सोय होती. शेवटी हॉटेल मला थांबा 2 मिनिटं, लगेच तुम्हाला टेबल खाली करून देतो. हे बघा मग लगेच टेबल भेटला आम्हाला. आम्ही टेबलला बसलो, लगेच मसाले पापड मागवलं. मग सगळ्यांना मसाले पापड मागवलं. 3 प्लेट मसाले पापड मागवलं. सगळ्यांना हाणलं. निबार बुकालेले पोरं गाड्यांना निबार पापड हाणलं. मग मसाले पेपर झाले की असे डिशा आले की मग गाड्यांना टिश्यू पेपरनं पुसायला सुरुवात केली. मग काय भाजी आल्या, पनीरची भाजी आली, मशरूमची भाजी आली. एका जणाला लागत होती मशरूमची, गाड्यानं घेतली मशरूमची भाजी. बाकीची आम्ही घेतली पनीरची भाजी होता मारला आम्ही तर. मग काय गाड्यांना बटर रोट्या मागवलेल्या, निबार हाणल्या. कांदा बिंदा 2-2 टाइम कांदा घेऊन खाल्ल्या गाड्यांना. आता काय सुट्टी देत नाही. मग पोरांना खायचं होतं पान. पोरं म्हणजे चला पान खायला. एक जण म्हणलं चला मी चारतो पान. चालतं चला. मग आम्ही घातली गाडी डायरेक्ट बोर रोडला. हे बघा इथं आलो नवलाई पान शॉपमध्ये आलो. साधे पान घेतले. हे बघा कसे आहेत पान, या कधीतरी पान खायला. एक नंबर पान लागतं नवलाईला. हे बघा हे गडी म्हणलं मी अख्खच पान खातो. हे बघा कसं पान खातोय. परत लाजला. पान खाऊन घरी निघाले. तेवढ्यात पोरं म्हणजे गाणी लावून नाचली पोरं. जरा गाडीच नाचली आणि तेवढ्यात आलो इकडे घराकडे. तेवढ्यात मग आमच्या ड्रायव्हरच्या जेसीबीचं चाकच पंक्चर झालेलं. पंक्चर काढायला घेऊन जायचं होतं. तिथं आलो. तिथं मग चाक भरून दिलं ट्रॅक्टरमध्ये. तिथनं मग घरी गेलो. बाय मित्रांनो, आजच्या पुरतं एवढंच.